नमस्कार, मी मोरेश्वर. माय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या हॉट न्यूजमध्ये आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांच्याबद्दल बातम्या सुरू आहेत की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार. स्वतः फडणवीसांनी याचा इन्कार केला. त्यांचं म्हणणं आहे, मी कुठेही जाणार नाही, मी महाराष्ट्रातच राहणार. फडणवीस किती आपटून सांगत असले तरी बातम्या थांबलेल्या नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार, त्या बातम्या सुरू आहे, पतंगबाजी सुरू आहे. नेमकं आहे काय, म्हणजे खरंच काही सुरू आहे का असं, म्हणजे दिल्लीला जायचं? भाजपला नवे अध्यक्ष मिळाले, नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आल्यानंतर त्यांनी आपली भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी दिलेली आहे. नितीन नवीन आल्यानंतर भाजपमध्ये काही वेगवेगळे बदल होत आहेत आणि केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातही बरेच बदल होऊ घातले आहेत. कारण नितीन नवीन आले आहेत, नवा अध्यक्ष आला आहे, त्याच्या हिशोबाने काही बदल करायचे आहेत. त्यामुळे मोदी सध्या बदलाच्या मूडमध्ये आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल लगेच होऊ शकतात. म्हणजे मोदी शहानी मन बनवलंय काही बदल करायचे. मध्यंतरी चर्चा सुरू होती की अमित शहा यांना उपपंतप्रधान करणार, पण मोदींनी ती कल्पना नापसंत केली आहे, फेटाळून लावली आहे. त्यामुळे अमित शहा आहे तिथंच राहतील केंद्रीय गृहमंत्री म्हणून. कारण मोदींना आपल्या मंत्रिमंडळात नंबर 2 नको आहे. मोदी म्हणजे फक्त मोदीच, म्हणजे मोदींना चॅलेंज करणारा किंवा मोदी नंतर नंबर 2 वगैरे असं मोदींना मान्य नाही. मोदी म्हणजे फायनल. जिथून रांग सुरू झाली तिथेच रांग संपते. मोदीपासून लाईन सुरू झाली आणि मोदींनाच लाईन संपते. अमिताभ बच्चन एकच असतो. त्यामुळे भाजपमध्ये मोदी एकच आहे, हे मोदींचं म्हणणं आहे. म्हणजे मोदीची अंडरस्टँडिंग आहे ती. त्यामुळे मोदींना कोणी चॅलेंजर आवडत नाही कधी, पाहिलं असेल. त्यामुळे मोदी म्हणजे फायनल. त्यामुळे आता भाजपमध्ये उपपंतप्रधान नावाचा पदार्थ नाही आहे. तर सध्या मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या मूडमध्ये आहेत. काही जुन्या मंत्र्यांना घरी बसवलं जाईल, नवे लोक घेतले जातील. जवळपास 12 मंत्र्यांना घेतलं जात आहे असं माहिती आहे. 12. आणि ही मंत्रिमंडळाची जी पुनर्रचना होत आहे ती फार मोठी असेल. म्हणजे भाजपचा एकदम नवे चेहरे देशापुढे येणार आहेत. आता परंतु विरोधक जे आहेत ते विरोधक आपल्या मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवायला जाम भिडले आहेत. ही चर्चा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरू केली. संजय राऊत म्हणाले की बघ, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि अधूनमधून फडणवीस दिल्लीला जात आहेत ही गोष्ट ठासून सांगायला संजय राऊत विसरत नाहीत. आताही ते म्हणाले की बा संजय राऊत यांनी दिल्लीची आवराआवरी सुरू केली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत
इकडे असं म्हणतायत, तिकडे विरोधी नेते म्हणजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एकंदरीत स्वागतच केलं आहे. मराठी माणूस जर होत असेल पंतप्रधान चांगलंच आहे, पण त्यांनी 2029च्या आत पंतप्रधान व्हावं, कारण नंतर काँग्रेसचं राज्य येणार आहे असं त्यांना सुचवायचं आहे वडेट्टीवारांना. म्हणजे विरोधकांच्या मनातला पंतप्रधान कोण असं जर विचारलं, विरोधकांच्या मनातला म्हणजे आज विरोधकांना पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस चालतील असे एकंदर वातावरण आहे. म्हणजे गुदगुल्याच होत आहेत विरोधकांना, देवेंद्र फडणवीस चालतील पंतप्रधान म्हणून. पण पंतप्रधान म्हणून आता मोदी असताना कोणाच्या नावाची चर्चाही होते, हीच बातमी आहे. असं काही होणार नाही, लिहून ठेवा. 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान राहतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल. पुढं काय होतं ते सांगता येत नाही. परंतु सध्या तरी आता 2027ची उत्तर प्रदेशची निवडणूक आहे. उत्तर प्रदेशचे निकाल कसे लागतात त्याच्यावर मोदींचं भवितव्य अवलंबून आहे. उत्तर प्रदेश जर मोदींनी जिंकवून दिलं तर मोदींचे स्टार तगडे आहेत. मग मोदींना 2029 मध्ये सुद्धा कोणी हात लावू शकणार नाही. मोदींची तब्येत ठणठणीत आहे. म्हणजे 75 त्यांनी केव्हाच पार केला आहे, परंतु त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे ठणठणीत आहे. त्यामुळे 2029 म्हणजे मोठ्या निवडणुकीनंतरही मोदीच कंटिन्यू एक टर्म घेतील. अजून पहा तुम्ही, कारण मोदींना चॅलेंज कोण करा. कारण आज निवडून आणण्याची, खासदारांना निवडून आणण्याची ताकद किंवा स्टॅमिना किंवा ती जी नॅक आहे ती फक्त मोदींमध्ये आहे. विरोधी पक्षातील कोणी नेता नाही आहे आणि भाजपमध्ये दुसरा कोणी नाही म्हणजे मोदींच्या ताकदीचा, किंवा जो म्हणेल की याला निवडून द्या किंवा 200-300 आमदार खासदार निवडून आणेल असा नेता भाजपमध्ये सुद्धा नाही, मोदी सोडला तर. आणि विरोधकांमध्येही नाही आहे. राहुल गांधी 100 खासदार निवडून आणले, मोठा दम लागला होता त्याला, 100 खासदार निवडून आणले. तिकडे सपामध्ये तो अखिलेश यादव आहेत, पण ते फार छोटी केस आहे. त्यामुळे विरोधी आघाडीमध्ये दमदार नेता नाही आहे. त्यामुळे पुढे मागे निवडणूक झाली तर भाजपचं येणार आहे. हवा पालटलीत किती पालटे, 5-25 जागा कमी होती, पण यायचं आहे तर ते मोदींनाच. त्यामुळे पुन्हा मोदीच येतील. सध्या तो विषय तो नाही आहे. सध्या विषय आहे की भाजपमध्ये मोठी फेररचना होत आहे, फेरबदल होत आहेत मंत्रिमंडळात. भाजपची संसदीय मंडळ बदलत आहे. पार्लमेंटरी बोर्ड म्हणजे भाजपची जी सर्वात शक्तिशाली जी बॉडी आहे भाजपचं पार्लमेंटरी बोर्ड, त्या पार्लमेंटरी बोर्डात देवेंद्र फडणवीस यांना घेतलं जात आहे. ही मोठी बातमी आहे. देवेंद्र फडणवीस सध्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत, पण ही पार्लमेंटरी बोर्ड ही यापेक्षा फार मोठी संस्था आहे, सर्वोच्च संस्था आहे भाजपची. भाजपमध्ये कुठलेही मोठे निर्णय या पार्लमेंटरी बोर्डामध्ये होतात. त्यावरून तुम्ही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची ताकद ओळखा. आणि त्यात सध्या दोघांचे नाव घेतलं जात आहे त्यात की तुमचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना या पार्लमेंटरी बोर्डात घेतलं जाणार आहे. त्याची बातमी तुम्हाला लवकरच मिळेल. सध्या तरी प्रतीक्षा करा. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या देवाभाऊचे स्टार तगडे आहेत. काय वाटते तुम्हाला? कॉमेंट करा.